विधिमंडळामध्ये ते ज्येष्ठ मंत्री म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीने काम करत होते. पण त्यांनी असा निर्णय का घेतला, इतर बऱ्याच जणांनी कशाकरता निर्णय घेतला आपल्याला माहिती आहे. काँग्रेसचा हा भारतीय जनता पक्षाच्या ऑपरेशन लोटसचा भाग आहे का? अशोक चव्हाण यांची पुढची रणनीती जरी जाहीर केली नसली त्यांची दिशा स्पष्ट आहे. त्याबद्दल भाजपच्या नेतृत्वाकडून बऱ्याच दिवसापासून असं काहीतरी घडणार असं सुतोवाच होत होतं, पण त्या झालेलं आहे. आज आम्ही बाळासाहेब थोरात, नसीमबाई, काही इतर सहकारी बसून आमच्या काँग्रेस पक्षाच्या सर्व विधिमंडळाच्या सदस्यांना संपर्क आम्ही केलेला आहे. उद्या आणि परवा राज्यसभेच्या उमेदवारीचा अर्ज भरण्याच्या वेळेला विधिमंडळ पक्षाची मीटिंग घेतली जाईल. परंतु या सर्व परिस्थितीमध्ये आम्ही ज्या ज्या विधिमंडळाच्या सदस्यांचे नेत्यांशी संपर्क साधलेला आहे, कोणीही त्यांच्याबरोबर कुठं जाणार नाही. मुद्दाम भारतीय जनता पक्षातर्फे वावड्या उडवल्या जात आहेत. अमुक अमुक गेले, तमुक गेले, नावं सांगली जात आहेत, पण त्यावर कोणीही काही विश्वास ठेवू नये. काँग्रेस पक्ष हा जनतेकडं न्याय मागायला जाणार आहे. हे घडतंय ते कशामुळं घडतंय ते महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे. आज भारतीय जनता पक्षाला लोकांच्या समोर निवडणुकीला सामोरं जायचं धाडस नाही आणि त्यामुळं विरोधी पक्षांचं विभाजन करून फाटाफूट करून आपल्याला काही संधी मिळते याचा प्रयत्न चाललेला आहे. त्यामुळं जरी नेते मंडळी गेले तरी त्यांना मतं देणारे मतदार, त्यांचे कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनता ही या नेत्यांच्याबरोबर कधीही जाणार नाही आणि निवडणुकीला जेव्हा ते सामोरं जातील तेव्हा त्याचं खरं चित्र त्यांना त्या ठिकाणी दिसेल. आज आम्ही आमचे सर्व सहकारी खंबीरपणे काँग्रेसच्या मागं उभे आहोत आणि हे जे दुर्दैवी निर्णय अशोकरावांनी घेतलेला आहे त्याबद्दल एक खंत व्यक्त करतो आणि ते काही योग्य निर्णय घेतील अशी अपेक्षा करतो, कारण त्यांनी इतकी वर्ष काँग्रेसमध्ये काम केलेलं आहे. काँग्रेसने त्यांना जे काही करायचं ते केलेलं आहे. ते महत्त्वाची पदं दिली होती, पण त्याच्यावर का त्यांना बाध्य केलं गेलं हे काही समजत नाही. ते मला वाटतं 1-2 दिवसामध्ये सांगतील की त्यांच्यावर कसला दबाव होता, त्यांना असा निर्णय घ्यायला का बाध्य केलं गेलं, कोणी बाध्य केलं, कशाची त्यांना भीती होती, हे तेच सांगतील. परंतु या ठिकाणी एवढंच मी सांगू इच्छितो की काँग्रेस पक्ष मजबूतीने येणाऱ्या राजकीय आव्हानाला सामोरं जाणार आहे आणि जरी अशोकराव गेले असली, दुर्दैवी घटना असली तरी मला वाटतं काँग्रेस पक्ष मजबूतीने येणाऱ्या आव्हानानं मोदी सरकारचा सामना करणार आहे. आज सुबह खबर मिली कि हमारे ज्येष्ठ सहकारी कांग्रेस पार्टी के वरिष्ठ नेता, राज्य के पूर्व मुख्यमंत्री, कांग्रेस कार्य समिति के सदस्य और जो महाविकास आघाड़ी के जो कोऑर्डिनेशन कमेटी के उसके भी एक अहम नेता अशोकराव जी चौहान ने पार्टी का इस्तीफ़ा दिया है और अपने विधायक पद का भी इस्तीफ़ा दिया है. खबर तो धक्कादायक है. चर्चाएं बहुत हो रही थी, लेकिन ऐसे कुछ निर्णय लेंगे ऐसी अपेक्षा नहीं थी, लेकिन उन्होंने निर्णय लिया है. उनकी क्या बाध्यता थी, उन पे क्या दबाव था, उनको क्यों ही निर्णय लेना पड़ा, इसके बारे में खुद ही वो बताएंगे. लेकिन जो भाजपा की रणनीति है, अगर जनता का समर्थन नहीं मिल रहा है तो विपक्ष को तोड़ो, विपक्ष के नेताओं को तोड़ो और किसी तरह से